मंडळी, आनंद दिघे कुणाला माहित नाही. ठाण्यातील बाळ ठाकरे म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे तिथल्या जनतेसाठी निवडणूक न लढवता सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवणारे निर्भीड व्यक्ती होते. आता त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आनंद दिघे हे नेहमी अन्यायाविरुद्ध लढायचे. मग समोर कोणीही असो आणि निर्भीडपणे अन्यायाला दाद द्यायचे. ठाणे शहरामध्ये त्यांचं वर्चस्व वाढत जात होतं आणि हे बऱ्याचशा लोकांना खटकत होतं. आणि दुश्मनही वाढत होते, त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा जीवघेणा प्रसंग आला. यापैकी एक म्हणजे दाऊद इब्राहिम. या अंडरवर्ल्ड डॉनने भर दिवसा आनंद दिघेंना ठार मारण्याची योजना आखली होती. आता हा दाऊद कोण होता आणि याचा आनंद दिघेंशी काय संबंध होता आणि त्यांनी आनंद दिघे यांना मारण्याचा कट काय असला असेल, बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात समांतर. आता प्रश्न हा पडतो की दाऊदला आनंद दिघेशी इतकं वैर का होतं? कारण आनंद दिघे म्हणजे ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे असं त्यांना म्हटलं जायचं. हे ठाणे जिल्हा प्रमुख या पदावर होते आणि त्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा प्रभाव वाढवला होता. टेंभी नाक्यावर त्यांच्या प्रति न्यायालय भरायचं, जिथे सामान्य माणसाचे प्रश्न सुटायचे. मुलीचे लग्न असो, दोन भावामध्ये भांडण असेल, सामाजिक व मानसिक अशा छोट्या मोठ्या प्रश्नांवर तिथे नक्कीच न्याय भेटायचा. त्यामुळे ठाण्याच्या लोकांच्या मनात त्यांच्या प्रति एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली होती. इतका प्रभावशाली नेता दाऊदसाठी डोकेदुखी होता हे उघडच होतं. गद्दारांना क्षमा नाही आणि जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायची नाही, या दोन वाक्यांनी आनंद दिघेंचं संपूर्ण व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं. अशा माणसाला दाऊद कधीच सहन करू शकत नव्हता. त्यामुळे तो नेहमी आनंद दिघेंच्या वाकड्यात राहायचा. आनंद दिघे हे इतके सर्वसामान्य होते की त्यांच्याकडे स्वतःची गाडी सुद्धा नव्हती, पण आपल्या साहेबांकडे गाडी असावी असं त्यांच्या कार्यकर्त्यांना मनापासून वाटायचं. मग कार्यकर्त्यांनी स्वतः पैसे जमा करून साहेबांसाठी महिंद्रा आरमाडा गाडी घेतली. त्या गाडीवर शिलोत्री नावाचे वाहक ठेवण्यात आले. आनंद दिघे याच गाडीतून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचे. कार्यकर्त्यांनी प्रेमाने दिलेली तीच गाडी त्यांचा जीव वाचवणार होती हे कोणाला माहितीच नव्हतं. एके दिवशी आनंद दिघे काही शिवसैनिकांसह मीरा रोडला पूजेसाठी निघाले होते. ठाण्याबाहेर पडल्यावर ड्रायव्हर गिरीश शिलोत्री यांना पाठलाग जाणवला. आनंद दिघेंना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, त्यामुळे शिलोत्री आधीच सावध होते. त्यांनी जास्त निरीक्षण केलं. ठाण्याच्या रस्त्यावर एक गाडी जास्त वेगाने निघाली होती. महिंद्रा आरमाडा गाडीत होते धर्मवीर आनंद दिघे आणि काही शिवसैनिक. ते मीरा रोडला पूजेसाठी चालले होते. वातावरण शांत होतं, कोणालाही काहीच संशयही नव्हता. पण गाडी ठाण्याबाहेर पडताच ड्रायव्हर गिरीश शिलोत्री यांच्या नजरेनं एक गोष्ट टिपली. एक गाडी मागून येते आणि ती थांबायचं नावच घेत नाही. त्यांनी नीट निरीक्षण केलं असता आणि त्यांना जाणवलं की ही गाडी फक्त रस्त्यावर नाही, ती आनंद दिघेंचा पाठलाग करते. ड्रायव्हर शिलोत्री यांनी अधिक लक्ष दिलं आणि त्यांना त्या गाडीत गुंड असल्याचं समजलं. आता जर शिलोत्री यांनी एक क्षणही विचार केला नसता तर कदाचित इतिहास काहीतरी वेगळाच असता. दाऊद इब्राहिम या अंडरवर्ल्ड डॉनने भर दिवसा आनंद दिघेंना ठार मारण्याची योजना आखली होती. गाडीत कुख्यात गुंड असल्याचं लक्षात येताच त्यांनी एक क्षणही न घालवता गाडी थेट मीरा रोड पोलीस स्टेशनकडे वळवली. गाडी पोलीस स्टेशनकडे जाताना पाहून दाऊदच्या गुंडांनी आपली गाडी मागे वळवली आणि एका मराठमोळ्या माणसाच्या प्रसंग सावधानामुळे आनंद दिघेंचा जीव वाचला. अशा प्रकारे धर्मवीर आनंद दिघेंचं प्राण वाचवण्यात शिलोत्री यांना यश आलं. ती गाडी म्हणजे आनंद दिघेंची प्रसिद्ध आरमाडा गाडी होती. या गाडीतून भारताचे माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनीही आपला प्रवास केला होता. आनंद दिघे गेल्यानंतर शिवसेनेने त्यांची ती गाडी पुन्हा डागडुजी करून सुरक्षित ठेवली आहे आणि त्यांच्या अनेक वस्तूही त्या गाडीत जपून ठेवल्या आहेत. एका सामान्य वाहकाने दाखवलेल्या धाडसाने महाराष्ट्राने आपला एक मोठा नेता त्या दिवशी गमावण्यापासून वाचवला. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.